अंधाऱ्या गुहेमध्ये हा राक्षस तप करीत आहे। जर त्याची ही तपश्चर्या पूर्ण झाली तर तो जगातला सर्वात शक्तिशाली राक्षस बनेल। ही गोष्ट हिंदू रेव्हेंजर्सची टीम लीडर गीताला तिच्या गुप्त सूत्रांकडून कळाली। लीडर गीताने नारायणच्या सांगण्यावरून सर्व हिंदू रेव्हेंजर्स यांना त्या गुहेवर आक्रमण करण्याचा आदेश दिला आणि मग लगेचच सर्व हिंदू रेव्हेंजर्स यांनी त्या गुहेवर हल्ला केला जिथे तो राक्षस तप करीत बसलेला होता। हिंदू रेव्हेंजर्स यांच्याकडे वेगवेगळी आधुनिक हत्यारे होती ज्याने त्यांनी त्या गुहेला नष्ट करायला सुरुवात केली। राक्षसापर्यंत पोहोचतील त्याआधी हिंदू रेव्हेंजर्सचा सामना राक्षसांच्या एका टीमशी झाला। हिंदू रेव्हेंजर्स यांनी फारच इझिली त्या सर्व राक्षसांना अद्दल घडविली व ते पुढे निघून गेले। अंधाऱ्या गुहेत असलेले राक्षसांचे नगर हिंदू रेव्हेंजर्स यांनी नष्ट केले। संपूर्ण गुहा आगीच्या ज्वाळांनी चमकत होती। राक्षसांचा आणि त्यांच्या राक्षसी नगराचा विनाश झाला। आणि शेवटी तुलसीने तिच्या ॲडव्हान्स मशीन गनने एक मोठा स्फोट घडवून आणला। त्या स्फोटामुळे गुहा कोसळली आणि राक्षसाची तपश्चर्या भंग झाली। आता तो सर्वशक्तिशाली राक्षस नाही बनू शकणार। अशा प्रकारे हिंदू रेव्हेंजर्स यांचे आणखी एक मिशन सक्सेसफुल झाले।